स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्य कार्यकारिणी उत्साहात संपन्न. गेले 2 दिवस पुणे येथील राज्य कार्यकारिणीची बैठक MDS बँक्वेट हॉल किवळे पुणे येथे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील तालुका अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व इतर जिल्हा पदाधिकारी तसेच राज्य कार्यकारिणी सदस्य यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा अध्यक्षाकडून त्या जिल्ह्यात विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी केलेली आंदोलने तसेच राज्यातील कांदा, ऊस, सोयाबीन, विजेचे भारनियमन, पाण्याचा प्रश्न, पीक विमा जाहीर करण्यात अर्धवट व तुटपुंजी कर्जमाफी, आगामी जिल्हा परिषद निवडणुका, नाफेड NCCFचा कथित व बोगस खरेदीमधील कांदा घोटाळा या संदर्भात विस्तृत चर्चा खासदार राजू शेट्टी यांच्या समवेत कार्यकारिणी पार पडली. या प्रसंगी विविध विषयावरील ठरावही मंजूर करण्यात आले. गेल्या 3 ते 4 वर्षांपासून न झालेली व या ना त्या कारणाने लांबत गेलेली स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्य कार्यकारिणीची विस्तृत बैठक येत्या 10 आणि 11 तारखेला पुणे-बँगलोर हायवे नजीक किवळे येथील समीर लॉन्सच्या पुढे MDS बँक्वेट हॉलमध्ये 2 दिवसीय राज्यस्तरीय बैठक आयोजित केली होती. 4 वर्षांपासून जाहीर न झालेली नवीन राज्य स्वाभिमानी पक्ष आणि संघटना अध्यक्षकाची तसेच राजकीय समन्वय समितीची अध्यक्षकाचीही नेमणूक करण्यात आली. यावेळी प्रमुख 12 ठराव मंजूर करण्यात आले. ते खालीलप्रमाणे: नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यात यावं. पीक कर्जाव्यतिरिक्त दीर्घ मध्ये मुदतीचे कर्ज हे फक्त 60% व्याज आकारले जाते. शेतकरी शेतमजूर महामंडळ स्थापन करण्यात यावे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा रक्कम 2 लाखावरून 5 लाख रुपये करण्यात यावी. अन्न सुरक्षा योजनेच्या माध्यमातून अमेरिका-भारत कराराला विरोध दर्शवला जाईल. साखर आयात करण्याचा निर्णय घेऊ नये. विद्यार्थ्यांना 3% व्याजदराने कर्ज उपलब्ध करून द्यावे. शेती पंपासाठी सलग 12 तास वीज मिळावी. हळदीला वायदे बाजारातून वगळण्यात यावे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कर्नाटकाच्या धर्तीवर पंचायत समिती व ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाचा हक्क मिळाला पाहिजे. शक्तीपीठ महामार्ग बंद करण्यात यावा. अहिल्यादेवी कर्जमाफी योजनेत 10 लाखापर्यंत कर्जमाफी द्यावी. उदाहरणार्थ द्राक्ष, डाळिंब. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष म्हणून घनश्याम चौधरी तर स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष म्हणून प्रकाश तात्या बालवलकर यांची बिनविरोध निवड झाली. या निमित्ताने महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या कांदा प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक कुबेर जाधव यांनी प्रभावीपणे बाजू मांडली व सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले. वृत्तसंकलन समाधान केदारे, कार्यकारी संपादक, देवळा.